चला, सुंदरा पुण्याला पोहोचली. सुंदरा पोहोचली? बरं झालं. इथे असती ना तर सारखी टोचून 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 बोलली असती आम्हाला. आता कसं 4-5 दिवस कसे सुखाचे जातील आमचे. वा 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 कपिले वा. स्वामी, अहो तुमचा आशीर्वाद सोबत असल्यावर प्रवास सुखरूपच होतो. स्वामी, पण सुंदरा मावशींना तुम्ही पुण्याला का पाठवलंय? कळेल, योग्य वेळ आल्यावर कळेल. कपिले, तो फणस इकडे घेऊन ये. ह्या बुवाला कसं कळलं आम्ही फणस एकटेच खाणार होते? चाल, आता हा फणस सगळ्यांबरोबर खावा लागेल. फक्त 4-5 घरे मिळतील आता आम्हाला. काय बघतेस काय? काप तो फणस. हो. हात चिकट झाले. वा, गरे पण खायचे आणि हा चिकट पण व्हायला नको. जरा जरे तेल घेऊन थोडं. पाहिलंस, हाताला तेल लावून जर गरे काढले तर हातही चिकट होत नाहीत आणि गऱ्यांचा गोडवाही मिळतो. मनुष्याने सुद्धा आयुष्यात गोष्टींचा भोग जरूर घ्यावा, पण तो त्यागपूर्वक भोग घ्यावा. म्हणजे आता गोष्टी आहेत, आनंद आहे, उद्या नाही आहेत, त्याहून जास्त आनंद आहे. ही वृत्ती साधता आली पाहिजे आणि ती केवळ भक्तीने साधता येते, जी आमच्या एका भक्ताने साधली आहे. तो भाग्यवान कोण आहे स्वामी? नंदराम. पण त्याच्याही वाट्याला भोग आलेत आणि ते तेव्हा सुटेल जेव्हा तो पुण्यातून बाहेर पडेल. आणि हेच त्याला सांगण्याकरता मी सुंदराला तिकडे पाठवलंय. शिव शंकर शंभो. ओम नमः शिवाय. अहो, ह्या सुंदरा मावशी. अच्छा, सुंदरा मावशी होत्या म्हणून मी वाचले. धन्यवाद मावशी, तुमचे खूप उपकार झाले. आणि तुम्ही उभ्या का? बसा ना. अगं त्यांच्यासाठी गुळपाणी आण. नाही नाही नको, मला निघायला हवं. नलिनी ताईंकडून तुमच्या तब्येतीबद्दल कळलं. हो. तुम्हाला लवकर बरं वाटो हीच प्रार्थना. नाही, आता वाटतंय तसं बरं, पण मध्ये मध्ये त्रास होतोच आहे अजून पण. बरं, येऊ मी आता. बरं मावशी, मुक्काम करण्याची वेळ आली तर हक्काने आमच्या घरी यायचं. मी वाट बघेन. नक्की येईन. ओम नमः शिवाय. नलिनी, हे त्यांचंच राहिलं वाटतं बहुतेक. हो हो, त्यांचीच असेल. आपण नेऊन देऊया त्यांच्याकडे. चल. अहो सुंदरा मावशी, अहो थांबा.
अहो तुमची पुरचुंडी पडली, बहुतेक गाठोड्यातनं पडली असावी. हो की, अहो हीच तर द्यायची आहे मला. धन्यवाद हा. नमस्कार नंदन भाऊ, कसं वाटतंय? कालपेक्षा काही फरक जाणवतोय का? नंदराम, नंदराम, हेच नाव. स्वामी देवा, तुम्ही धन्य आहात आणि ही तुमचीच रचना. नलिनी ताई, माझा शोध संपला. खरं सांगताय? दादा, तुमचं नाव नंदराम आहे? हो, पण तुम्ही काय विचारताय? अहो मग ही विभूती स्वतः स्वामी देवांनी तुमच्यासाठी दिली आहे. ह्यांच्यासाठी? अहो पण आम्ही तर कधी स्वामींना भेटलो पण नाही. मग मला यांचं नाव कसं माहित? स्वामी स्थानावर दिव्य प्रकाशात यांचं नाव उजळताना पाहिलं मी. त्यावेळेला मला कळलं नाही का आणि कशासाठी, पण आता सगळ्याची सांगड लागतीये. स्वामी देवा, तुमची लीला आगाध आहे. पुण्यात येताच माझा शोध संपवला, माझा त्रास वाचवला आणि तुमचा संदेश योग्य वेळात तुमच्या भक्तापर्यंत पोहोचवला. पण सुंदर मावशी, ह्या विभूतीचं आम्ही काय करायचंय? योग्य वेळ येता स्वामी देवच सांगतील. श्री स्वामी समर्थ. अहो 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 स्वामी, स्वामी, अहो त्या दिवशी जी यादी काढली आपण, त्या यादीमधल्या लोकांचं नेमकं काय करणार आहात? नाही म्हणजे त्यांचा उद्धार करणार आहात की त्यांना शिक्षा देणार आहात की काही वेगळंच? कपिले, यादीची चिंता सोड. तुझं नाव यादीत का नाही याचा विचार कर. माझं नाव का? मी नाही समजले. कपिले, ज्या गोष्टी समजत नाहीत त्याच गोष्टी आयुष्यात खूप मोठी शिकवण देऊन जातात. हिरा, सोन्याच्या मोहरा. स्वामी, स्वामी तुमची कृपा झाली माझ्यावर. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. कपिले, फेक हे विष आहे. विष आहे? अहो स्वामी, ह्याच्यात तर हिरे, सोन्याच्या मोहरा आहेत. हे कसं विष असेल? सांगितलं तेवढं कर. हे फेक. अहो कपिलाताई, स्वामी एवढं सांगतायत तर जरा विश्वास ठेवा ना. अहो कविराज, कसं फेकून देऊ? आयुष्यात पहिल्यांदा एवढं धन मिळालंय, यालाही नशीबच लागतं ना. कपिले, नशीब जे प्रश्न विचारत नाही ते वरदान नाही, परीक्षा असते. फेक दे. हो. स्वामी, अहो जर कोणी ते धन घेऊन गेलं तर काय होईल? कपिले, जे तुझं नाहीये ते तुझ्या हातून गेलंच पाहिजे, तेव्हाच सत्य दिसतं. आणि ते बघ, हे थांब थांब, हे काय? उचल उचल. अरे कमरच झाली. हिरे मग आयतं गावलं की.
चल दोन्हीचे करूया. अरे ते करूच की पण एक मोठी सारा मला ऐकू. 2 दिवस झाले पोटात अन्न नाही. हा बरोबर आहे. चल चल चल. गेला माझं धन घेऊन गेले ते सगळे. थोडा धीर धर कपिले. हे धन विष का आहे आणि कसा जीव घेते तुला कळेलच. यादीतल्या नावांमधून तुम्हाला खूप मोठी शिकवण मिळणार आहे. बोध घेता आला तर घ्या. या यादीत तुझं पण नाव जोडलं जाऊ शकतं. पण ती यादी उद्धार करणाऱ्यांची आहे की शिक्षा देणाऱ्यांची, हेच अजून आम्हाला कळलेलं नाही. कपिले, धन माणसाला फक्त श्रीमंत नाही करत, तर विवेक नसलेलं धन माणसाला संपवतं सुद्धा. वैद्य बुवा, अहो तुम्ही दिलेली सगळी औषधं घेतोय मी वेळेवर, पण फरक काही पडत नाही हो. हे मलाही समजत नाहीये. मी दिलेलं औषध एकदम जालीम होतं. फरक पडायला हवा होता. जर ह्या औषधाने फरक पडत नसेल तर तुमचा आजार बरा होण्याच्या पलीकडे आहे असं मान्य करावं लागेल. म्हणजे काहीच नाही होऊ शकत का आता? आता देवाने काही चमत्कार केला तरच तुम्ही बरे व्हाल. मानवी प्रयत्न इथं अपुरे पडतायत. अहो तुम्ही जर असे हात टेकले तर मग आम्ही काय करायचं? नाही नलिनीताई, आता कुठलाही उपाय उरलेला नाही. देवाची प्रार्थना हाच शेवटचा उपाय. येतो मी. नलिनी, अगं हे नलिनी, आयुष्यभर ना एकच इच्छा होती ग, महादेवाची सेवा करायची. आता बहुतेक असं वाटतंय त्या महादेवाचीच इच्छा नाहीये माझ्याकडून सेवा करून घ्यायची. अहो असं नका बोलू. काहीतरी मार्ग नक्की असेल. नलिनीताई, सावरा स्वतःला. अजून सगळं संपलं नाहीये. आणि नंदराम भाऊ, असं का म्हणता? अहो महादेवाची इच्छा आहे तुमच्याकडून सेवा करून घ्यायची, म्हणून तर आज मी तुमच्या समोर उभी आहे ना. म्हणजे अहो स्वामी स्थानावर महादेवांच्या रूपात शिवलिंग प्रगट झालं. खरंच? असं समजा महादेवांनीच ही विभूती घेऊन मला तुमच्याकडे पाठवले. आता सगळे उपाय करून झालेत ना, मग आता या कलियुगातल्या एका अवतारी सत्पुरुषाचं दर्शन घ्या. अहो सुंदरा मावशी, आता या कलियुगात कुठे आलेत अवतारी सत्पुरुष? हा? आहेत, अक्कलकोट मध्ये आहेत आमचे स्वामी समर्थ. अहो सुंदरा मावशी, माझी तब्येत बघा, कधी बरं वाटतं, कधी पुन्हा त्रास सुरू होतो. अहो वैद्यांकडे औषध घ्यायला पण जाता येत नाही मला. ही कसला जातोय अक्कलकोट मध्ये? अहो म्हणून तर स्वामी देवांनी ही विभूती पाठवली आहे तुमच्यासाठी. विभूती? नलिनीताई, जिथे औषध संपतं तिथे श्रद्धा सुरू होते. स्वामी देवांवर विश्वास ठेवून ही विभूती पाण्यातून नंदराम भाऊंना द्या. आणि तुम्हाला थोडं जरी बरं वाटलं ना तरी लगेच अक्कलकोटला या. घ्या. येऊ मी आता? निघायला हवं मला अक्कलकोटला, पण तुमची वाट पाहतीये.
नक्की या. श्री स्वामी समर्थ. नलिनी, अगं हा महादेवाचाच संकेत वाटतो मला. आणि तसं असेल ना तर माझी सेवा बाकी आहे अजून. विश्वास हा शब्द जरी छोटा असला तरी त्यात आयुष्याची दिशा बदलण्याचं सामर्थ्य आहे कपिले. गुरुवर विश्वास ठेवाल तर गुरुची कृपा होतेच. अगं विश्वास ठेवणं म्हणजे फक्त डोळे बंद करून उडी मारणं नाही, तर मन उघडं करून सत्य स्वीकारणं असतं. कपिले, जिथे अट तिथे व्यवहार, आणि जिथे विश्वास तिथे चमत्कार. चल चल लवकर चल. चल चल चल. अरे थांब 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 थांब. काय झालं आता? हिरा घेऊन मी एकटाच जातो सराफकडं. दोघांनी एकत्र गावात जाणं धोक्याचं आहे. शिपाई आपल्या मागावर आहेत. मग काय करायचं? मी एकटाच गावात जातो, दोघांसाठी भोजन घेऊन येतो. तोवर तू इथंच थांब. चुकून कोणी एक जण पकडला गेला तर दुसरा त्याला सोडवू शकतो. ठीक आहे. चल येतो. अरे थांब थांब, फक्त हिरा घेऊन जातोस ना? कपिला, आता खरी गंमत सुरू होईल. गंमत कसली? तुला याच्या मनातलं ऐकू येईल. यांच्या मनातला मला ऐकू येणार? कसं शक्य आहे? भोजन घेऊन येतो आणि थोडस विषय घेऊन येतो. भोजनात मिसळतो, तो खाईल आणि मरेल. मग सगळं धन माझं. स्वामी, अहो हा माणूस तर त्याला फसवणार आहे. स्वामी, माणूस इतका खालावू शकतो? आता दुसऱ्याच्या मनात काय चाललंय ते ऐका. अहो, पाणी घेऊन आले, त्यात विभूती टाकते. थांब नलिनी, माझा अजूनही पूर्ण विश्वास बसत नाहीये ग या सगळ्यावर. माझा मात्र विश्वास बसलाय. त्या सुंदरा मावशी प्रामाणिक वाटतात. नाहीतर मला सांगा, अक्कलकोटहून पुण्यापर्यंत त्या पायपीट कशाला करत आल्या असत्या? त्या पण फक्त आपल्याला सांगायला. आपण त्या गोष्टीचा आदर केला पाहिजे. नलिनी, अगं आदर वेगळा, विश्वास वेगळा. आपली ना ओळख न पाळख. आपण असा कोणावर विश्वास कसा ठेवायचा नलिनी? हे बघ, त्या जे काही बोलल्या ना त्या अगं एका मनाला पटतंय मला, पण अजूनही दुसरं मन सतत शंका घेते अगं. आणि आजच्या काळात हे असं घडतं? इतके योगायोग कसे जुळतील? मग त्यांना तुमच्याबद्दल कसं कळलं? ह्या गावात त्या नवीन, फक्त तुम्हाला अक्कलकोटला बोलवायला त्या इथपर्यंत कशाला येतील? कोणी सांगावं? असेल काहीतरी वेगळाच हेतू. आणि काही लोक असतात असे फसवेगिरी करणारे. अगं त्या अक्कलकोटला बोलवून आपल्याकडून उपचाराच्या नावाखाली धन उकळायचा डाव असेल तर? मला नाही पटत. अहो, अनेक वैद्यांनी उपचाराच्या नावाखाली आपल्याला किती लुबाडलंय. आपण डोळे बंद ठेवून त्यांच्यावर विश्वास ठेवलाच ना. मग आता यांच्यावरही विश्वास ठेवूया. त्या काय म्हणाल्या होत्या, आधी विभूती घेऊन बघा, जर फरक पडला तरच या. एवढे धन मिळाले की आता कुठं दरोडा टाकायची गरजच नाहीये. पण कोणाचा काय भरोसा, कोणाची नियत फिरू शकते. तो आता आला की बेसावध होऊन त्याला संपवतो. मग सगळे धन माझेच. स्वामी, अहो हे
हे दोघही एकमेकांचा घातपात करायला तयार आहेत. हो ना हो स्वामी, काही विश्वासच उरला नाहीये. हो ना. हेच आहे अविश्वासाचं खरं फळ. एकमेकावर विश्वास नसला की असं घडतं. अरे हे विष दिसत नाही, पण हळूहळू मनातला विचार मारता आणि नंतर जीवच घेता. कपिले अविश्वास माणसाला एकमेकापासून दूर करता, एकमेकाला शत्रू बनवता आणि एक दिवस एकमेकाला संपवता. नंदराम, या दोन वाटांपैकी तू कुठली वाट निवडतो यावर सगळं अवलंबून आहे. विश्वास की अविश्वास, विनाश की उद्धार. लक्षात ठेव, जिथे विश्वास संपतो तिथे विनाश सुरू होतो. नंदराम, तू निखळ विश्वास ठेवला नाहीस. तू म्हणत राहिलास आधी प्रचिती उदय मग विश्वास ठेवेन. पण यामुळे झालं काय, तू तुझ्यावर होणारी कृपा पुढे ढकलत गेला. शिव शंकर शंभो. महादेवा, हे जर तुझेच संकेत असतील ना, तर मला शक्ती दे. हे घे आपलं भोजन. पकड. अरे तू पाणी घेऊन आला आपल्याला. थांब थांब, मी घेऊन येतो. या जेवणात मी विष मिसळून आणलंय. हा खाऊन मेला की हे सगळं धन घेऊन मी फसा. अरे देवा, स्वामी. स्वामी, अहो हे काय केलं त्याने? हा तर केला, आता सर्वधन माझच. भूक खूप लागली आहे, चला जेवून घेतो. पाहिलंस, याच करताय म्हणतो. हे धन अपवित्र आहे, हे विष आहे, हे धन तुझा जीव घेईल. सांग ना मला, अजूनही तुला हे धन हवंय? नाही नाही, मला नको असलं धन. पण स्वामी, तुम्हाला जर हे सगळं माहिती होतं तर तुम्ही यांना वाचवलं का नाही?
कपिले, तू सुद्धा अजून अनेक चुका केल्यास. आम्ही प्रत्येक वेळी तुला समजावत आलो. तू वेळी समजलीस म्हणून शहाणी झालीस. पण यांनी हे सगळं यांच्या कर्माने उडवून घेतलं. कर्माचा परिणाम हाच होणार होता आणि नियतीने आखलेल्या काही गोष्टींमध्ये आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही. कपिले, वेळ कमी आहे. वेळ कमी आहे कपिले. आमचे संकेत ओळखायला शिका. आमच्यावर विश्वास ठेवायला शिका. तेव्हा सगळं मार्गी लागेल. विश्वासाची परीक्षा आधी वेदनेत होते आणि उत्तर प्रचितीत मिळतात. शिव शंकर शंभो. तू म्हणालीस म्हणून घेतो हे पाणी. बघूया काय फरक पडतोय. नलिनी, अगं काहीतरी विचित्र होतंय. त्रास होतोय बघ. म्हणजे शरीरातल्या वेदना वाढायला लागल्या अचानक. अहो, हे काय? आत्ताच तुम्ही पाणी घेतलं. ती ती विभूती घेतल्यानंतर त्रास अजून वाढलाय ग. वेदना जास्त होत आहेत. अहो अहो, हे कसं शक्य आहे? सुंदरा मावशी म्हणाल्या होत्या. नलिनीताई, जिथे औषध संपतं तिथे श्रद्धा सुरू होते. स्वामी देवांवर विश्वास ठेवून ही विभूती पाण्यातून नंदराम भाऊंना द्या. थांबा, काहीतरी चुकतंय. मी काही चुकीचं तर नाही केलं ना? अगं मला पण वाटलं होतं की आराम मिळेल, पण हे तर उलटच होतंय मग. विश्वासाची परीक्षा आधी वेदनेत होते आणि नंतर उत्तर प्रचितीत मिळतं. शिव शंकर शंभो. नलिनी, नलिनी, अहो, असं काय करताय? विश्वास ठेवलाय आपण तर उत्तरही मिळेल. महादेवा, अरे अरे काय होऊन बसलोय? एवढा त्रास. नलिनी, नलिनी, आता आता सण नाही होते. मीच कारण या त्रासाचं. मला मरण दे, पण यांना या त्रासातून मुक्त कर. नलिनी, त्या सुंदरा मावशीने फसवलं बहुतेक आपल्याला. हा जर बरा करायला नाही, वाढवायला आल्या होत्या ग. माफ करा, माझी चूक झाली. उगाच मी त्या बाईवर विश्वास ठेवला हो, त्यामुळे तुमचा त्रास वाढला. हे जर विश्वासाचं फळ असेल तर महादेवा. नाही, महादेव असं करणार नाहीत. आपलंच कुठेतरी काही चुकत असेल. विश्वासाची परीक्षा इतकी कठोर असते हे मला माहिती नव्हतं. हे असं कोण करू शकतं?
अशा अवस्थेतल्या माणसाची फसवणूक? लाली, मला वाटतं माझा जीव. अहो असं बोलू नका, तुम्हाला काहीही होणार नाही. काय करू मी आता? अहो, कुठे जाऊ, कोणाला बोलवू? हे महादेवा, तूच आता मार्ग सांग. ओ देवा, महादेवा, तुझी इतकी सेवा केली, कधीही तुझ्या नामस्मरणात खंड पडू दिला नाही. कृपा करून यांचा जीव वाचव रे महादेवा. जर काही चूक झाली असेल तर शिक्षा मला दे. यांना काही होऊ देऊ नको. महादेवा, कृपा कर रे, कृपा कर. ही वेदना शिक्षा नाही, विश्वासाची कसोटी आहे. ज्याची श्रद्धा ढळत नाही त्याच्यावर कृपा स्थिर होते. नलिनी, नलिनी, नलिनी. उठा ना ओ. मला सोडून जाऊ नका. महादेवा, तू सुद्धा काहीतरी कर रे. मी विभूती देऊन निघाले खरी, पण स्वामी देवांना केवळ तेवढंच अपेक्षित होतं का की मी तिथे थांबायला हवं होतं? त्या नंदरामचा विश्वास बसल्यावर त्याला सोबतच घेऊन निघायला हवं होतं. मी स्वामी देवांनी सोपवलेलं कार्य अर्धवट ठेवून निघाले का? नाही, पण स्वामी देवांनी मला फक्त विभूती द्यायला सांगितली होती. बाकी तर स्वामी देव काहीच बोलले नव्हते. मग मी स्वतःच्या मनानं इथं थांबणं बरोबर होईल का? अक्कलकोट मध्ये स्वामीदेव माझी वाट पाहत असतील? नाही दे स्वामी देवा, आता तुम्हीच मला मार्ग दाखवा. तुम्हीच काहीतरी कौल द्या मला. श्री स्वामी समर्थ. स्वामी देवा, हे फूल मी हातात घेतले. जर तुम्हाला वाटत असेल की मी मागे फिरावं, नंदरामच्या घरी जावं आणि त्यांना घेऊनच अक्कलकोटात यावं, तर हे फूल माझ्या हातून पडणार नाही. पण जर असं वाटत असेल की मी अक्कलकोटमध्ये यावं, तर हे फूल वाऱ्यानं पडेल. श्री स्वामी समर्थ. खरंच देवा, तुम्ही धन्य आहात. मी कौल मागितला आणि लगेच तुम्ही तो मला दिलात. आता मला ना शांती लाभलीये, माझ्या मनातली शंका मिटलीये. आता मी अगदी निश्चिंत होऊन अक्कलकोटला येऊ शकते. हा, बाकी नंदराम अक्कलकोटला कसा पोहोचणार याची उत्सुकता मात्र आहे. श्री स्वामी समर्थ. अहो, अहो, उठा ना.
माझी चूक झाली. मी विश्वास ठेवायला सांगितला होता. देवा, माझ्या चुकीची शिक्षा तू मला दे. पण यांना वाचव रे देवा, वाचव. मला सोडून जाऊ नका. उठा ना तुम्ही. अहो, तुम्हाला बरं वाटतं? देवा. ओम नमः शिवाय. अहो अहो, कसं वाटतंय तुम्हाला? बरं वाटतंय ना आता? तुला सांगतो नलिनी, ती विभूती घेतली ना, सुरुवातीला प्रचंड त्रास झाला मला. म्हणजे एका क्षणी तर असं वाटत होतं की जीव जातो का काय माझा. पण काही वेळातच अचानक सगळा त्रास बंद झाला. म्हणजे वेदना पण निघून गेल्या माझ्यातल्या सगळ्या. अगं, अगदी एका क्षणाला तर असं वाटलं ना की मला काही आजारच नाहीये. नलिनी, अगं इतक्या वर्षामध्ये पहिल्यांदा हे असं घडतंय. म्हणजे आता तुम्हाला काहीच त्रास जाणवत नाहीये? अजिबात नाही. म्हणजे असं वाटतं की शरीरावरचं सगळं ओझं उतरून गेलं बघ. महादेवांनी ऐकलं आपलं. त्यांनीच कृपा केली आपल्यावर. हो ना. ओम नमः शिवाय. कदाचित विश्वासाची ना हीच खरी परीक्षा असेल अगं. भक्तांच्या यातना त्या तुमच्या यातना, आणि ज्या तुमच्या यातना त्या आमच्या यातना. ज्याप्रमाणे दिवा विझण्याआधी मोठ्याने फडफडतो, त्याचप्रमाणे यातना पूर्णपणे संपण्याआधी वाढतात आणि मग हळूहळू लुप्त होतात. नंदरामच्या बाबतीतही हेच होणार. शिवशंकर शंभो. अहो, बरं वाटतंय ना तुम्हाला? हो नलिनी, मला आता बरं वाटतं. अंगाराची प्रचिती आली बघ, आणि आधीपेक्षा खूप बरं वाटतंय अगं. त्या सुंदरा मावशी बरोबरच बोलत होत्या अगं. अक्कलकोटला गेलो ना की मला पूर्ण बरं वाटायला लागेल. आणि असं मला खरंच मनापासून वाटतंय आता अगं, आपण त्या सत्पुरुषाचं दर्शन घ्यायला हवं. आपण सुंदरा मावशींवर विश्वास ठेवायला हवा. अहो, आपण त्यांच्यावर शंका घेतली. आपण त्यांच्या सोबतच अक्कलकोटला जायला हवं होतं. एकदा चुकलो नलिनी आपण, पण आता नाही. आता आपण लगेच अक्कलकोटला निघूया. आता एक क्षणही थांबायचं नाही. तुला सांगतो नलिनी, एखाद्या गोष्टीची प्रचिती आली ना की पावलं आपोआप चालायला लागतात बघ. विश्वास जागा झाला की विलंब ही पाप ठरतो. खरंय. स्वामी, 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 स्वामी. अहो, 2 दिवसापासून तुम्ही काहीच खाल्लं नाही. काहीतरी खाऊन घ्या तुम्ही. होय स्वामी, अहो असं उपाशी राहणं योग्य नाहीये. स्वामी, तुम्ही जर काही खाल्लं नाहीत ना तर मीही उपाशी राहील. पाणी सुद्धा पिणार नाही. स्वामी, थोडंसं काहीतरी खाऊन घ्या. सुंदरा मावशी आता पुण्याहून लवकर परत यायला हवे. गेले 2 दिवस झाले स्वामी याच अवस्थेत बसून आहे.
आणि मला वाटतं ना आता फक्त सुंदरा मावशी स्वामींना या अवस्थेतून बाहेर काढू शकतात. हो खरंय तुमचं. काय खरंय? हा सांगा ना, काय खरंय? आणि कविराज, सुंदरा मावशी कशाला हव्यात? स्वामींना या अवस्थेतून मीही काढू शकते. मी आहे ना इथे. हा द्या ते ताट इकडे. द्या द्या, हे घ्या तुमच्याकडे. स्वामी, थोडस तरी खाऊन घेता का? बघा, सगळं तुमच्या आवडीचं केलंय. माझा आग्रह तुम्ही मानणार ना? माझा तेवढा तरी अधिकार आहे ना तुमच्यावर स्वामी? नाही, तुम्हाला खावंच लागेल. घ्या. ही काय लिहिलं आहे? कपिलाताई, अहो थांबा, नका आग्रह करू तुम्ही. अहो ज्याला जे जमतं, जो ज्याचा अधिकार आहे त्यालाच ते करू देणं योग्य आहे ना. मला असं वाटतं आपण सुंदरा मावशींची वाट बघूया. स्वामी, अहो माझा एवढाही अधिकार नाहीये का तुमच्यावर? तुमच्या लेखी माझं काही महत्वच नाहीये? बुवाची ही अवस्था आम्हाला वेगळीच दिसते. बुवाने चोळप्पाला शब्द दिला होता, आधी तुला इथे काढेल आणि मग मी येईन. बुवाचं इथे येऊन बसणं, अन्न पाणी सोडून देणं म्हणजे बुवाच्या अवतार कार्याची समाप्ती जवळ आली आहे की काय? द्या ते ताट इकडे. द्या द्या, हे घ्या तुमच्याकडे. स्वामी, थोडस तरी खाऊन घेता का? बघा, सगळं तुमच्या आवडीचं केलंय. घ्या. कपिलाताई, अहो थांबा, नका आग्रह करू तुम्ही. अहो ज्याला जे जमतं, जो ज्याचा अधिकार आहे त्यालाच ते करू देणं योग्य आहे ना. मला असं वाटतं आपण सुंदरा मावशींची वाट बघूया. स्वामी, अहो माझा एवढाही अधिकार नाहीये का तुमच्यावर? तुमच्या लेखी माझं काही महत्वच नाहीये? बुवाची ही अवस्था आम्हाला वेगळीच दिसते. बुवाने चोळप्पाला शब्द दिला होता, आधी तुला इथे काढेल आणि मग मी येईन. बुवाचं इथे येऊन बसणं, अन्न पाणी सोडून देणं म्हणजे बुवाच्या अवतार कार्याची समाप्ती जवळ आली आहे की काय? नाही, कपिले, लवकरात लवकर काय हवंय ते साध्य करून घ्यायला हवंय तुला. स्वामी, 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 तुम्ही जर असं वागलात तर कसं होणार? अहो स्वामी, तुमच्याशिवाय मला कोणी वाली नाही हो. तुम्ही जर टाकून गेलात तर मला कोण पाहणार स्वामी? माझ्या भविष्याची काहीतरी चिंता. मला फार नको, थोडीशी धनसंपत्ती द्या स्वामी. स्वामी कृपा करा कपिलेवर, थोडी संपत्ती द्या मला. कपिलाताई, 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 कपिलाताई. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. महादेवा, पावलं चालू दे रे माझी. अहो, पाय दुखत असेल तर जरा थांबूया का? पाय दुखतायत नलिनी, मन नाही. चल निघूया आपण. ओ महाशय,
नमस्कार. नमस्कार. अक्कलकोटकडे जाणारा रस्ता कुठे? अक्कलकोटला हा. तिथे कोणाला भेटायचंय तुम्हाला? स्वामींना. स्वामींना? अहो पण स्वामी तर सध्या अक्कलकोट मध्ये नाहीये. नाहीयेत म्हणजे? स्वामी सध्या देशभ्रमंतीला गेलेत. ते आता 2-3 महिने तरी परत येणार नाही. पण स्वामींनीच सुंदरा मावशींना पाठवून निरोप धाडलाय की अक्कलकोटला या म्हणून. अहो ताई, स्वामी हे त्यांच्या मनाचे राजे आहेत. ते कधी कुठे असावे हे वेळ ठरवते, आपल्यासारखी माणसं नाही. तेव्हा आता तुम्हाला 2-3 महिने स्वामींची वाट पाहावी लागणार. बरं चला, येतो मी. म्हणजे आता 3 महिने वाट बघायला लागणार? पण या 3 महिन्यात माझा आजार अजून बळावला तर? मी 3 महिने तगच नाही धरू शकलो तर नलिनी? कदाचित ना नलिनी, ही आपल्या विश्वासाचीच परीक्षा आहे ग. पण ही परीक्षा खूप कठीण आहे. हो, खरंय. शरीराचे विकार बरे करण्याआधी मनाचे विकार बरे करणं गरजेचं असतं. ज्याप्रमाणे शरीराला उपचार करण्याआधी काही तपासण्या करणं गरजेचं असतं, त्याचप्रमाणे मनावर उपचार करण्याआधी काही तपासण्या कराव्या लागतात. अरे तुम्ही म्हणताय की आमच्यावर विश्वास टाकलाय, पण खरंच विश्वास टाकलाय का? आणि जर विश्वास टाकलाय तर तो किती टाकलाय हे तपासणं गरजेचं आहे. अजूनही तुमच्या मनात स्वार्थी विचारच येतोय ना? स्वामी देव या अवस्थेत असताना धनसंपत्तीचाच विचार येतोय तुमच्या मनात? सुंदरा मावशी, अहो मला त्यात काही वावगं वाटतच नाहीये. वस्तुस्थिती स्वीकारायला हवी आपल्याला आता. अहो स्वामीच तसं सुचवतायत आपल्याला. स्वामी देवांनी सुचवलं असलं ना तरी भक्तांचं कर्तव्य आहे त्यांना त्या मार्गावरून मागे आणणं. आणि भक्तांना काही अशक्य नाही आहे. भक्तीत मोठी ताकद असते. भक्त प्रल्हाद आठवतो, देवानीही वेगळी वाट चोखाळली, मार्ग काढला, कारण भक्त ठाम होता. मी स्वामी देवांना त्यांचा निर्णय बदलायला भाग पाडेनच. ठीक आहे, तुम्ही स्वामी देवांना त्यांचा निर्णय बदलायला भाग पाडा. मीही बघतेच तुमच्या भक्तीमध्ये किती ताकद येते. हो कपिला ताई, तुम्ही उगाच मला बोला. स्वामी तुम्ही सुंदरा मावशीच्या हक्केला प्रतिसाद दिला. सुंदरे नादान आहे, हिच्या तोंडी लागू नकोस. स्वामी देवा, हिला कळतच नाही हो ही काय बोलतीये ते. हिच्या प्रश्नांचं उत्तर आम्ही देऊ, तू चिंता करू नकोस. कपिलेश सांग, आम्ही ही आमच्याकडून मिळणारी संपत्ती दोघांपैकी एक निवड. संपत्ती संपत्ती संपत्ती. बर, एक काम कर, जा तिकडे, तुला संपत्ती मिळेल. चल. श्री स्वामी समर्थ. संपत्ती. स्वामी देवा हो सुंदरे, अनुभवाशिवाय शहाणपण येत नाही. लक्षात ठेव, उपदेश उभं राहायला शिकवतो आणि अनुभव चालायला शिकवतो. शिव शंकर शंभो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अहो 2-3 महिने तर दूरच, पण मला 2-3 दिवसही तुमचा त्रास बघवणार नाही. अक्कलकोटला गेल्यावर तुम्हाला बरं वाटेल म्हणून आपण घरातनं निघालो. पण स्वामीच तिथे नसतील
तर आपला जाऊन तिथे उपयोग काय? आपण परत जाण्याचा निर्णय योग्यच घेतला. महादेवाची पूजा करू, त्याला साकडं घालू आणि व्रत वैकल्य करू. आता तेच आपले वाली. अहो, असं थांबलात का? माहित नाही नलिनी, पण माझं मन मला सांगतंय की काहीतरी चुकतंय आपलं. काय चुकतंय? आपण तर योग्यच करत आहोत ना. अगं स्वामी अक्कलकोटमध्ये नाहीयेत यावर विश्वास ठेवून आपण परत चाललोय. पण हा स्वामींवरच अविश्वास दाखवल्यासारखं नाही का होणार? स्वामींची आणि आपली याआधी कधी भेट झाली नाही, साधी ओळखही नाही, तरी सुद्धा माझ्यासाठी अक्कलकोटवरून पुण्याला त्यांनी एक व्यक्ती पाठवली, निरोप पाठवला. नलिनी अगं, स्वामी सिद्ध पुरुष आहेत. ते शरीराने जरी तिथे नसतील ना, तरी सुद्धा त्यांचं अस्तित्व कायमस्वरूपी अक्कलकोटमध्येच असणार. म्हणजे आपण परत फिरलो तर तो अविश्वास ठरेल. होय, आणि अगं महादेवच सांगतात ना, विश्वास अर्ध्यावर सोडायचा नसतो. मग आपण काय ठरवतोय? नलिनी, काही झालं तरी आणि किती वाट बघायला लागली तरी तरी आपण अक्कलकोटला जायचंच आणि स्वामींचं दर्शन घ्यायचंच. हो, आता निर्णय बदलायचा नाही. आणि तुला माहितीये, जिथे विश्वास ठाम असतो ना, तिथे अंतर आपोआप कमी होतं अगं. आणि हो, जिथे श्रद्धा जागी होते तिथे वाट आपोआप मोकळी होते. खरंय. सुंदरे, कपिलेचं फार मनाला लावून घेऊ नकोस. अगं तू सुद्धा अधूनमधून अशीच वागायचीस. हो स्वामी देवा, अनुभवातून शहाणपण येतं, पण ते उशिरा येतं. नंतर पश्चात्ताप होतो की हे शहाणपण आधीच का नाही आलं, आधीच स्वतःला तुमच्याकडे समर्पित का नाही केलं. आयुष्यातला एवढा वेळ मोह मायेत अडकून राहिले. तुमची सेवा करायचा खूप मोठा काळ तुम्ही मला दिलात, पण माझ्या कर्माने मी तो कमी केला. कपिलाताईंचं सुद्धा तेच होतंय. स्वार्थात गुरफटल्यात त्या. शहाणपण येईल तेव्हा त्यांना कळेल. सेवेचा वेळ त्यांनी स्वार्थात घालवला. सुंदरे, ज्याप्रमाणे दिव्याने दिवा पेटतो, त्याचप्रमाणे एका भक्ताने दुसऱ्या भक्ताच्या अनुभवातून शिकायचं असतं. आम्ही एखाद्याच्या माध्यमातून आदर्श घालून देत असतो, जेणेकरून बाकीच्यांना दावून सुदाखून निघण्याची आवश्यकता नसते. पण माणूसच तो एकदा समजावून समजेल कसा. नंदरामच्या माध्यमातून सुद्धा आम्ही एक आदर्श घालून देणार आहोत. बघूयात त्यातून किती लोक बोध घेत आहेत. उपदेश शब्दात असतो आणि आदर्श कृतीत, आणि कृती काळ बदलते. शिव शंकर शंभो. अहो दादा, प्रसाद घ्या. अहो, स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली. अहो, आपण तर अक्कलकोटला पोहोचलो. अक्कलकोट पर्यंत पोचलो, हेच खूप आहे अगं. महादेवा, अक्कलकोटला आलो रे. आता तूच काय तो मार्ग दाखव. माफ करा, प्रसाद संपलाय. काय हो भाऊ,
कसला प्रसाद वाटताय? अहो स्वामी स्थानावर गेलो होतो. अनेक वर्षांपासून स्वामी दर्शनाची इच्छा होती. आज ती पूर्ण झाली. स्वामींचं दर्शन झालं? हो. अहो पण स्वामी तर अक्कलकोट मध्ये नाही आहेत ना, ते तर 2-3 महिन्यांनी येणार आहेत ना. असं कोण बोललो तुम्हाला? अहो आताच तर मी स्वामींचं दर्शन घेऊन आलोय. अहो स्वामी त्यांच्या स्थानावरच येतं. चला येतो. स्वामी स्वामी मला वाचवा. हे टाकीचे घाव मला सहन होत नाहीत स्वामी. स्वामी मला वाचवा. स्वामी, हा आवाज? परीक्षेचा पहिला टप्पा पार पडला. आता दुसरा टप्पा बाकी आहे. आशेचं बोट धरून तुम्ही इथवर आलात, पण निराशाशी सहजासहजी पाठ सोडत नाही. स्वामी स्वामी मला वाचवा. स्वामी, यातून आवाज येतोय. काय रे, तुला टाकीचे गाव सोसत नाहीयेत का? बर, हरकत नाही. शिव शंकर शंकर. स्वामी स्वामी मला वाचवा. स्वामी हे टाकीचे घाव मला सहन होत नाहीत स्वामी. स्वामी, अहो या दगडातूनही आवाज येतोय. तुला हे गाव सोसत नाहीये? बर, शिव शंकर शंभर. स्वामी हा दाह सहन होत नाही स्वामी. स्वामी, दगडातून असा आवाज येऊ शकतो? ही स्वामी देवांची रचना आहे. स्वामी देव निर्जीवाशीही संवाद साधू शकतात. इतकंच कशाला, निर्जीवाला सजीवही करू शकतात. म्हणजे तो माणूस खोटं बोलला आपल्याशी? अहो तो माणूस खोटं का बोलेल आपल्याशी? आपली त्याची ओळख पाळख नाही, आपण त्याचं काही वाकडं केलं नाही, तो आपल्याशी का खोटं बोलेल? मग नलिनी, बहुतेक ना स्वामींनी आपली परीक्षा घेतली असावी. मलाही तसंच वाटतंय. आपण परीक्षेत उत्तीर्ण झालो, बरं झालं आपण मागे फिरलो नाही. हो ना ग, स्वामींवर विश्वास ठेवून आपण अक्कलकोटला आलो, हेच बरं झालं. म्हणजे आता स्वामींचं दर्शन होणार आणि तुम्ही आजारातनं पूर्ण बरे होणार. मला एक कळत नाहीये, तो माणूस आपल्याकडे येताच नेमका त्याच्या जवळचा प्रसाद कसा हो संपला? हा कसला तरी संकेत तर नाही ना? होय, संकेतच आहे हा बहुतेक कसला तरी. संकेत असेल तर त्याचा अर्थ काय? कदाचित नलिनी, कदाचित परीक्षा आत्ता सुरू झाली आपली. म्हणजे बघ ना, आपण जेव्हा विश्वासाने पावलं टाकतो ना, त्यावेळी संकेत मार्ग दाखवतात ग. पण कधी कधी उत्तर मिळण्याच्या आधीच धीर तुटून जातो बघ.
हे घे. ही मूर्ती त्या धोंडीरामला नेऊन दे. तो त्याच्या घराजवळ एक मंदिर बांधतोय छोटसा. त्याला म्हणावं या मूर्तीची स्थापना त्या मंदिरात कर. जा. होय स्वामी. कपिले, हे दोनही दगड त्या मंदिराच्या पायऱ्या लावायला सांग. काय? जा. काय रे तुमचं नशीब, पायरीचा दगड बनावा लागला. त्या दगडाचं नशीब पाहिलं. अहो, मूर्ती म्हणून स्थापना झाली त्याची. मनुष्याचे असंच असतं, त्याला परिस्थितीचे घाव सोसायचे नसतात. अरे तुमच्या वाट्याला दुःख, यातना, वेदना येतात, पण न हारता देवाचं नाव घेत पुढे जात राहायचा आणि परिस्थितीचा सामना करत राहायचा. कारण देव तुम्हाला घडवत असतो. आणि एकदा का घडवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली की मग उद्धार. नंदरामला हीच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. शिव शंकर शंभो. अरे आलात तुम्ही? चला बरं झालं, आता तुम्हाला स्वामी देवांचं दर्शन होईल. सुंदरा मावशी, तुमच्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो. सुंदरा मावशी, स्वामींच्या दर्शनासाठी मन खूप व्याकुळ झालंय हो. सुंदरा मावशी, अहो तुम्ही ती दिलेली विभूती होती ना, ती पहिल्यांदाच घेतली आणि स्वामींची प्रचिती आली बघा. म्हणजे एक क्षण असं वाटलं की माझा आजार पूर्ण बरा झाला. आता स्वामींना एकच विनंती आहे की हा आजार कायमचा बरा होऊ दे. बरं मावशी, एक विनंती होती. हा, इथे अक्कलकोट मध्ये कुठे महादेवाचं मंदिर आहे का? म्हणजे दर सोमवारी मी महादेवाचा अभिषेक करतो ना, माझा संपूर्ण दिवस तिथेच जातो. माझा कित्येक वर्षाचा नियम आहे हा, आणि तो मोडायचा नाहीये मला. आहे मंदिर आहे, सांगते मी तुम्हाला, पण आधी स्वामी देवांचं दर्शन तर घ्या. थांबा हा, मी स्वामी देवांना सांगते. गया, स्वामी देवांना सांगतेस नंदराम आलेत म्हणून? सुंदरा मावशी, स्वामी आतमध्ये नाही आहेत. म्हणजे स्वामी आत नाहीत, बाहेर नाहीत, अंतर्धान पावले का?